तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परड्यातली विविध फळांची झाडं दाखवलेली, जसे की फणस, आंबा विंबा. तर आज तुम्हाला मी अजून त्याच त्याच प्रकारची दाखवणार आहेत, पण जरा निराळी असणार, त्याच्यापेक्षा सारखी नसणार, आज वेगळी आहे तुम्हाला. चल तर मग आपण व्हिडिओमध्ये बघूया नक्की कुठली कुठली सुरुवात करूया. कलमापासून, म्हणजे समोर बघतास कलमाचं झाडा बघा, भरपूर असं मोठं कलमाचं झाड झालेलं आहे हे. आता बघू शकता. आता तिकडनं पुढे जाऊया आपण, तुमका दाखवते केळीचं झाड. हे बघा, जे समोर केळीची झाड बघतास ना, एका बघा घड लागलेलो हा. हे बघा, पहिली गोष्ट वांढरांपासून ती जपणं, तीच एक मोठी गोष्ट आहे. कारण की वांढर म्हणजे माकड, ते ठेवूनच नाही. बघा अशा प्रकारे ते भरपूर असे केळी आहेत. इकडे असे केळी आहेत भरपूर असे, घन आहेत घन. दुसरा झाड बघा, पोपळीचा, म्हणजे दिसते ही पोपळा बघा, मस्त अशी झालेली आहे. अजून एका टाईम हा वाढूक, कारण की पोपळ ही भरपूर वाढता त्यानंतर धरता. हे बघा अशी मस्त प्रकारे. समोर जे बघता हे लिंबूचं झाड, लिंबू एका लवकरच लागतील बघा. हे बघा, इथले केळी बघा, असे भरपूर असे केळी आहेत. हे थोडे थोडे जे बी असतात ना, म्हणजे जरी ते 4 केळी लावलास ना, 4, तर ते आपणच 10 ते 15 केळी तयार होतले. कारण की ते जे बिया असतात ते आपोआप पडले जातात आणि बाजूक हे आपोआप रोप इला जातात. हे बघा, ह्या इला गेल्या वर्षी इला, तर ह्या वर्षी जर ह्या ना, तर पुढच्या वर्षी बघा यदा असताला. हे बघा, हे सगळे आपण आलेले आहेत, स्वतःहून इला आलेले आहेत, ते आपण लावलेले नाहीत ते स्वतःहून. असे केळीचे मोने बोलतात, एक बारकी बारकी रोपा, ते आपणच येतात बघा. हे सगळे आपणच फर्म होतात ते ते बिना गावचे खरंच. इथे बघा, इथे केळीचा घडा, मस्तपैकी असा हयव केळीचा घडा बघा. गच अशी भरलेली आहे सबन. हे बघा, सबन भरलेली आहे. पुढे दिसता हे जामचं झाड, जामचं झाड बघा. ह्या अजून लहानच हा, लवकरच वाढताला. हे बघा, हे जाम धरले आहेत, छोटेसेच आहेत. पुढच्या वर्षी बघा घन धरतले हे काव. आणि हे जे दिसतं आहे पेरूचं झाड. मस्त बघ की असा पेरू हा. आणि सेम माड, आपलं नारळाचं झाड. म्हणजे व्हिडिओ आपण हा इथेच एंड करूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.